श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते. लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात, स्वामींसमोर लीन होतात. स्वामींची कृपा लाभावी यासाठी स्वामी सेवा करतात. केवळ अक्कलकोट नाही तर जिथे जिथे स्वामींचे मठ आहेत तिथे तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. प्रकट दिन ते स्मरण दिन या कालावधीमध्ये 6 दिवस विशेष स्वामी सेवा करून 6 गोष्टींचे दान करणे अतिशय शुभ आणि लाभदायी तसेच पुण्य आणि फलदायी देखील होते. प्रकट दिनादिवशी स्वामींची सेवा जर तुमच्याकडून चुकून राहिलीच असेल तर तुम्ही आणखीन देखील स्वामी सेवा करण्याचा लाभ घेऊ शकता. ते काय आहे हे पाहण्याआधी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा स्वामींची कृपा व्हावी अशी आशा अनेक जण मनाशी लावून धरतात. स्वामींच्या प्रकट दिन ते स्मरण दिन विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. स्वामींची अखंड कृपा लाभू शकते आणि सकारात्मक मार्ग सापडू शकतो. स्वामींच्या प्रकट दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी तसेच स्वामींच्या स्मरण दिनी आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन अवश्य घ्यावे. स्वामींचा प्रकट दिन, त्यानंतर येणारे 4 गुरुवार आणि स्वामींचा स्मरण दिन या दिवशी शक्य असेल त्या गोष्टींचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम. श्री स्वामींच्या प्रकट दिनानंतर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करा. यासाठी आपण एखाद्या गुरुजींना, पुरोहिताला, गावातल्या मंदिरातील पुजाऱ्यांना पितांबर दान करू शकतो. तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी दान करू शकतो. ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि पिवळे ब्लाऊज पीस त्यांच्या पत्नीला द्यावे. दुसऱ्या गुरुवारी पिवळे पेढे दान करावेत. एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा. त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनून तुमच्या कामी येईल. तिसऱ्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना व्हावीत. त्यांना ऋतुमानानुसार उपलब्ध असलेल्या पिवळ्या फुलांचा समावेश करता येईल. मात्र वाहिलेले फूल श्रद्धेने व्हावे. श्रद्धेने वाहिलेली पाकळीसुद्धा देवापर्यंत पोहोचते, त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा. चौथ्या गुरुवारी गूळ, चणे आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवा. प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविकांना वाटा. यथाशक्ती दानपेटीत गुप्त दान करावे. आपण सतत घेण्याचा विचार करत असतो, मात्र या उपायांनी आपली देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या सानिध्यात पोहोचतो. चैत्रवद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली होती. यंदा शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. तसेच स्वामींच्या मठात जाऊन तेथे आलेल्या भाविकांना प्रसादरूपी वाटावा. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.